नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कावळे कृष्ण सर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.3 पाहत होतो. 1.3मध्ये क्वेश्चन नंबर 3मधले थ्री क्वेश्चन्स आपले फायनल झालेले होते. आज आपण 4th, 5th अँड 6th आज फायनल करणार आहोत. तर पहा क्वेश्चन नंबर 4साठी क्वेश्चन नंबर 3मधला 4 सब क्वेश्चन 4th आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे, क्रॅमर्स रूल्सनं आपण सॉल्व करत होतो. इक्वेशन दिलेलं आहे बघा. पहिलं इक्वेशन आहे, दिलेलं इक्वेशन आहे x + 2y x प्लस 3 वाला होता तो, आणि 4 नंबर आपल्याला पाहायचा आहे. 4th नंबर 6x - 4y = -12 आहे. आणि त्यानंतर आहे 8x - 3y = -2. पहा अशा पद्धतीने दोन इक्वेशन दिलेले आहेत. 6x - 4y = -12 आणि 8x - 3y = -2. तर पहा ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये जर विचार केला तर ax + by मध्ये दिलेला आहे, प्लस c मध्ये दिलेला आहे ax + by = c. स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे. a1 किती असेल 6. त्याचबरोबर b1 असेल -4, c1 असेल -12. ओके. त्याचबरोबर आता a2 झालं, आता a1 झालं, a2 आहे 8, b2 -3 आणि c2 -2. ओके. आपला डी बरोबर फॉर्म्युला a1 a2 b1 b2 बाय क्रॅमर्स रूल्स असं लिहिलं तर चालेल बरं. क्रॅमर्सच्या पद्धतीने सॉल्व करतो, पण सगळे प्रश्न त्या पद्धतीने सॉल्व करतो म्हणून लिहित नाही. पण एक्झाममध्ये जर आलं तर असं लिहिण्याच्या अगोदर इक्वेशन टाकल्यानंतर बाय क्रॅमर्स रूल्स म्हणजे क्रॅमर्सची पद्धत यूज करतो आपण, ते त्या पद्धतीने लिहायचं. पहा a1 a2 काय 6 8 -4 -3 6 × -3 -4 × 8 6 3 is 18 -18 negative positive 8 4 is 32. पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह 20 30 32 किती राहिले 14. याच्यातले 18मध्ये 20 राहिले, 2 राहिले आणि ते कडले 12 12 मग 14 झाले. बिगर नंबरचं साईन म्हणजे डी बरोबर किती घ्यावं लागेल 14. ओके. तर बा इथं लिहितो dx. फॉर्म्युला माहीत आहे c1 c2 b1 b2. c1 c2 b1 b2. c1 c2 -12 -2 -4 -3. ओके. -12 × -3 minus -4 × -2. निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला. 12 3 जा 36 मायनस निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4 2 जा 8. 36मधून 8 मायनस केले, किती राहिले 28 dx. आता dy पाहू. फॉर्म्युला a1 a2 c1 c2 फर्स्ट अँड लास्ट. पहा हे झालं. a1 a2 काय 6 8. इथं पहा वरी a1 a2 6 आणि 8 आहे, आणि इथं -12 -2 -12 -2. पहा 6 × -2 मायनस -12 × 8. 6 2 जा 12 -12 ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. 12 8 जा 96 प्लस मायनस 96मधून 12 मायनस करा. 10 मायनस केलं 86 झाले. 86मधून परत 2 84 प्लस 84 dy. देअरफॉर dy = 84. पहा आता xy ची व्हॅल्यू काढू. x = dx/d dx 28
बाय 14. 14 1 14, 14 2 28. x इज इक्वल टू 2 झाला. वायची व्हॅल्यू dy बाय डी, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, dy बाय डी, dy 84 बाय 14. 14 6 84. y इज इक्वल टू 6. सोल्युशन x y इज इक्वल टू 2,6. पहा अशा पद्धतीने आन्सर येते 2,6. पहा सुरुवातीपासून एक वेळेस A1 A2 B1 B2 C1 C2 टाकलं, C1 C2 1लाच राहिलं. त्यानंतर डीची व्हॅल्यू काढलं, डीची व्हॅल्यू 14 आलं, dxची व्हॅल्यू 28 आलं. त्याच्यानंतर dy ची व्हॅल्यू 84 आलं आणि x बरोबर 2 y बरोबर 6. सोल्युशन लिहिलं आपण x y 2 and 6. ओके, अशा पद्धतीने गणित हे सॉल्व करता येतं. हे झालं क्वेश्चन 3rd मधलं 4th क्वेश्चन्स. आता लिहून घ्यायचं असेल स्क्रीनशॉट. ओके, 5th वाला पहा. 5th वाला इक्वेशन 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. 4m 6n इज इक्वल टू 54. 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. पहा A1 आहे 4, B1 6, C1 54, A2 3, B2 2 आणि C2 28. बिगर नंबर झालेत. ह्याला लहान केलं असतं तरी चाललं असतं, पण असो ओके, काय अडचण नाही येणार. ओके, पहा डी बरोबर फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. A1 A2 B1 B2, A1 4 3, B2 6 2. 4 into 2 minus 6 into 3 वरून खालीच मल्टिप्लाय करायचा. 4 2 8, 6 3 18, निगेटिव्ह 10. डी बदला निगेटिव्ह 10. dx C1 C2 B1 B2, C1 C2 B1 B2 54 28 6 आणि 2. पहा का होईल. 54 into 2 minus 6 into 28. 54 जा 54 2 जा 104 minus 28 6 जा 168 येईल. 168 इथं 108 येईल. 108 4 2 जा 8, 5 2 जा 10, 8 6 जा 48 आणि 6 2 जा 12, 12 आणि 4 16, 168. दोघा सबस्ट्रॅक्शन 30 880. 10 मधून 16 गेलं, 6 राहिलं. 10 मधून 16 मायनस केलं, 6 निगेटिव्ह 16. dx निगेटिव्ह 60. कॅल्क्युलेशनचा भाग आहे, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, जास्तीत अवघड नाही. dy A1 A2 C1 C2 फॉर्म्युला आला की विषय व्यवस्थित येतोय. A1 A2 C1 C2 4 3 54 28. 4 into 28 minus 54 into 3. 28 4 the 28 4 the 112. 32 132 minus 4 3 is 12, 5 3 is 15. 15
4 3 is 12, 5 3 is 15, 15 and 1 16, 162. 2 2 0, 6 मधून 3 गेला 3, 1 1 0, निगेटिव्ह 30. हां इथं 112 येईल. 112. 8 4 ज 32, कॅरी 3, 4 2 ज 8, 8 9 10 11, इथं निगेटिव्ह 50. dy इज इक्वल टू निगेटिव्ह 50. ओके. x इज इक्वल टू करेक्ट आहे इथं. x इज इक्वल टू dx बाय dx आहे निगेटिव्ह 60, निगेटिव्ह 10, निगेटिव्ह कॅन्सल, 10 6 ज 16, x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू dy बाय d, निगेटिव्ह 15 बाय निगेटिव्ह 10, निगेटिव्ह कॅन्सल, 10 5 50, y इज इक्वल टू 5. सोल्यूशन x, y इज इक्वल टू 6,5. 6,5 या अशा पद्धतीने येईल. तर पहा, लिहून घ्या सर, टेक द स्क्रीनशॉट. पहिला सुरू A1 A2 B1 B2 C1 C2 काढलं. डी बद्दल दिलं निगेटिव्ह 10, dx बरोबर आलं निगेटिव्ह 60, dy बरोबर आलं निगेटिव्ह 50, x बद्दल 6, y बद्दल 5. ओके. बघूया पुढचं नेक्स्ट गणित, लास्ट आहे गणित हे 6 वाला. इक्वेशन वेगळं आहे हे जरा. आता 2x प्लस 3y इज इक्वल टू 2, x मायनस y बाय 2 इज इक्वल टू 1 बाय 2. डायरेक्ट किमती ठेवला तरी चालते, काय अडचण नाही. y बाय 2 म्हणजे 1 बाय 2 आहे तिथं, नाहीतर इक्वेशन सरळ करून घेतलं तरी चालेल. ओके. ह्याला तर काही करायची गरज नाही आहे, ह्यालाच इक्वेशनला सरळ करू. ह्याला काय करू, मल्टिप्लाय बाय 2 करू. मल्टिप्लाय बाय 2 आणि त्याला 2 न मल्टिप्लाय केलं. 2नच काय केलं तर डिनॉमिनेटरला 2 2 आहे, म्हणजे असं x इंटू 2 मायनस y इंटू 2 इंटू 2 इज इक्वल टू 1 बाय 2 इंटू 2. 2 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, 2ने एक्सला मल्टिप्लाय केलं 2x मायनस y इज इक्वल टू 1. हे असेल इक्वेशन सेकंड, इक्वेशन फर्स्ट. ओके. एकदम इझी आहे. आता इथं पहा, इथं लिहितो A1 आहे 2, B1 आहे 3 आणि C1 आहे 2. परत A2 2, B2 निगेटिव्ह 1, काहीच नाही म्हणजे इथं निगेटिव्ह 1 असतं, आणि C2 आहे 1. ओके. ही इथं इक्वेशन तयार केलं आहे आपण. पहा, लक्षात येतं का. आता इक्वेशन आपलं जे आहे ते डी बद्दल A1 A2 B1 B2. हां, A1 A2 काय आहे 2 2, 3 निगेटिव्ह 1, 2 इंटू निगेटिव्ह 1 मायनस 3 इंटू 2, 2 1 ज 2 मायनस 3 2 ज 6, निगेटिव्ह 8, पॉझिटिव्ह झालं. 6 इंटू 8 पण निगेटिव्ह 8. हे झालं डी बद्दल निगेटिव्ह 8. ओके. dx C1 C2 B1 B2. C1 C2 किती आहे 2 1, 3 निगेटिव्ह 1, 2 इंटू निगेटिव्ह 1 ही 1 आहे, तर निगेटिव्ह 1 मायनस 3 इंटू 1, वरून खालीच मल्टिप्लाय. लास्ट गणिता लक्ष द्या जरा. 2 1 ज 2 निगेटिव्ह, 3 1 ज 3, निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला निगेटिव्ह 5. dy इज इक्वल टू 5. dx झाला, सॉरी इथं dx होता, आता dy ते dx. dy A1 A2 C1 C2. A1 A2 C1 C2 का A1 A2 2 2, C1 C2 2 1, 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 2, 2 1 ज 2 मायनस 2 2 ज 4,
-2 dy इज इक्वल टू -2 2 1 2 2 2 4 4 मधून 2 मायनस गेलं 2 राहिला -2 आला. आता जे राहिलेलं आहे आपलं x ची व्हॅल्यू dx/d -5/8 निगेटिव्ह कॅन्सल झालं 5/8 5/8 y ची व्हॅल्यू dy/d -8/-2 2 1 2 2 4 8 dy आहे -2 सॉरी इथं उलट लिहिलं मी -2/-8 निगेटिव्ह कॅन्सल 2 1 2 2 4 8 y इज इक्वल टू असेल 1/4 आणि x इज इक्वल टू 5/8. सोल्युशन x, y इज इक्वल टू 5/8, 1/4. ओके, या अशा पद्धतीनं इथं प्रॅक्टिस सेट 1.3 फायनल होत आहे. पहा एक वेळेस A1 A2 अगोदर इक्वेशन घेतलं, डिनॉमिनेटरला 2 2 असल्यामुळे 2 न मल्टिप्लाय करून घेतलं आणि 2 न मल्टिप्लाय केल्यामुळं हे असं 2 न मल्टिप्लाय केल्यावर 2x - y = 1 हे इक्वेशन आलं. परत A1 A2 B1 B2 C1 C2 याच्यावरून आणि याच्यावरून घेतलं. परत d बद्दल दिलेला 8 -8 आला, dx बद्दल आलं -5, dy बद्दल आलं -2, परत x बद्दल 5/8, y बद्दल 1/4 x y 5 and 8. अशा पद्धतीने तर तुमचं 1.3 फायनल होत आहे. पहा व्हिडिओ कसे वाटले काय नाही याच्याबद्दल जरूर सांगा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाकीचं 1.4च्या अगोदरचं काही थोडी फार ॲक्टिव्हिटी वगैरे आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूत आणि 1.4 उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.